श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाला आपण सुरुवात करूया. अर्जुन विषाद योग. धृतराष्ट्र उवाच. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजय, धर्मभूमी कुरुक्षेत्रावर माझे आणि पांडूचे पुत्र युद्धाच्या निमित्ताने गेले होते. त्यांनी आतापर्यंत काय केले ते मला सांग. संजय म्हणाला, हे राजन, पांडवांचे व्यूहरचनेने सज्ज असलेले हे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्याजवळ जाऊन त्यांना म्हणाला, हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नने व्यूहरचना केलेली ही पांडवांची विशाल सेना पहा. या सेनेत भीम व अर्जुन यांच्यासारखे अनेक शूरवीर आणि महाधनुर्धर आहेत. सात्यकी, विराट, महारथी, द्रुपद, दृष्टकेतू, चेकितान, पराक्रमी काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यू, बलवान उत्तमौजा, सुभद्रानंदन, अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5ही पुत्र हे सर्वच महारथी आहेत. हे ब्राह्मण श्रेष्ठ, आता आमच्यापैकी जे माझ्या सैन्याचे महत्त्वाचे सेनानी आहेत ते लक्षात घ्या. तुमच्या माहितीकरता मी त्यांची नावे सांगतो. येथे तुम्ही स्वतः आणि पितामह भीष्म, कर्ण, संग्रामविजयी कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्त कुमार भूतिश्रवा आहेत. याशिवाय निरनिराळ्या शस्त्रास्त्र विद्यांत निष्णांत व युद्धकलेत कुशल असे इतर पुष्कळ शूरवीर आहेत. हे सर्वच माझ्यासाठी जीवावर उदार झालेले आहेत. भीष्मांनी सर्वतोपरी रक्षण केलेले हे आपले सैन्य अमर्याद आहे, तर भीमाने रक्षण केलेले पांडवांचे सैन्य मर्यादित आहे. तुम्ही सर्वांना सर्व व्यूहद्वारांवर नेमून दिल्याप्रमाणे ठामपणे उभे राहून पितामह भीष्मांचेच सर्व दृष्टींनी रक्षण करावे. संजय म्हणाला, हे राजन, कुरुवंशातील सर्वात वयोवृद्ध महापराक्रमी भीष्म पितामहांनी दुर्योधनाला आनंदित करण्यासाठी प्रचंड सिंहगर्जना करून जोराने आपला शंख फुंकला. त्यानंतर अनेक शंख, नौबती, डंके, ढोल आणि तुताऱ्या एकाच वेळी वाजू लागल्या. त्या आवाजाने प्रचंड कल्लोळ माजला. त्याचवेळी शुभ्र घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या भगवान श्रीकृष्णांनी आणि अर्जुनाने दिव्य शंख फुंकले. ऋषिकेशांनी पांचजन्य, अर्जुनाने देवदत्त आणि भयंकर कर्म करणाऱ्या भीमाने आपला पौंड्र नावाचा महाशंख वाजविला. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने, अनंत विजय नकुलाने, सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला. हे राजन, महाधनुर्धर काशीराज, महारथी शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट, अजिंक्य, सात्यकी, द्रुपद, द्रौपदीपुत्र आणि महाबाहू अभिमन्यू यांनी आपापले निरनिराळे शंख वाजविले. आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकणाऱ्या त्या तुंबळ आवाजाने कौरवांचे हृदय भेदून टाकली. हे राजन, ज्यांच्या ध्वजस्तंभावर हनुमंत आहेत अशा अर्जुनाने धनुष्य हाती घेऊन व्यूहरचनेतील कौरवांकडे पाहून भगवान श्रीकृष्णांना म्हटले, हे अच्युत, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करा, म्हणजे युद्धाच्या इच्छेने येथे उभ्या ठाकलेल्या आणि ज्याच्याशी मला लढावे लागणार आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात कल्याण इच्छिणारे जे हे राजे लोक या ठिकाणी आले आहेत त्यांना मला पाहायचे आहे. संजय म्हणाला, राजन,
अर्जुनाने असे म्हणताच श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी आपला उत्तम रथ उभा केला आणि भीष्म, द्रोणाचार्य व सर्व राजे लोकांच्या उपस्थितीत म्हटले की हे पार्थ, युद्धासाठी जे जमलेल्या या सर्व कौरवांना पहा. यानंतर पार्थाने दोन्ही सैन्यात असलेले आपले वाडवडील, आजोबा, आचार्य, काका, मामा, भाऊ, पुत्र, नातू, मित्र, सासरे व हितचिंतक यांना पाहिले. तेथे उपस्थित त्या सर्व मित्रांना व नातेवाईकांना पाहून कुंतीपुत्र अर्जुन करुणेने अत्यंत व्याकुळ झाला आणि खिन्न होऊन असे म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्ण, युद्धासाठी जमलेल्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत. घशाला कोरड पडली आहे. माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे आणि माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत. या हातातून गांडी व धनुष्य गळू लागले आहे आणि अंगाची जळजळ होत आहे. माझे मन चक्रावून गेले आहे. त्यामुळे मला येथे यापुढे थोडा वेळसुद्धा उभे राहणे शक्य नाही. हे केशव, मला फक्त विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत. या युद्धात माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे व कसे कल्याण होणार आहे हे सुद्धा मला कळत नाही. हे कृष्ण, मला तर विजयाची तसेच राज्य व सुखाचीही इच्छा नाही. हे गोविंद, यांचा वध करून आम्हाला राज्य काय करायचे, भोग साधने काय करायची किंवा जगून तरी काय करायचे. ज्यांच्यासाठी आम्ही राज्य, भोग व सुखाची इच्छा करावी तेच हे सगळे आपल्या धनसंपत्तीची व प्राणांची आशा सोडून युद्धाला उभे ठाकले आहेत. ते सर्व गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे व इतर नातलगच आहेत. हे मधुसूदन, यांनी मला मारले तरी 72, परंतु पृथ्वीच काय तर त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारू इच्छित नाही. हे जनार्दन, कौरवांना मारून आम्हाला कोणता आनंद मिळणार आहे. या आततायींनी मारून तर आम्हालाच पापच लागणार आहे. म्हणून हे माधव, आपलेच बांधव असलेल्या कौरवांना मारणे मला योग्य वाटत नाही. कारण आपल्याच कौटुंबियांना मारून आम्ही सुखी तरी कसे होऊ. जरी लोभामुळे बुद्धिभ्रष्ट झालेल्या या लोकांना कुळक्षयाचा दोष व मित्रद्रोहाचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दन, कुळनाशाचा दोष जाणणारे आम्ही या पापापासून दूर राहण्याचा विचार का बरे करू नये. कुळनाश झाल्याने पूर्वापार चालत आलेले कुळधर्म नष्ट होतात आणि कुळधर्म नाहीसे झाल्याने त्या संपूर्ण कुळात अधर्म पसरतो. हे कृष्ण, मुळात जेव्हा अधर्मांचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रियांकडून स्वैरवर्तन घडते आणि हे वैष्णेय स्त्रिया बिघडल्यामुळे जातींची सरमिसळ होते आणि वर्णसंकर उत्पन्न होतो. वर्णसंकरामुळे त्या कुळाला आणि कुळाचा घात होतो. करणाऱ्यांना नरकातच जावे लागते. एवढेच नव्हे तर पिंडदान, तिलोदक इत्यादी न मिळाल्याने कुळातील पितरांचीही अधोगती होते. वर्णसंकर घडवणाऱ्या या दोषांमुळे कुळघातकांचे सनातन जातीधर्म व कुळधर्म नाहीसे होतात. हे जनार्दन, ज्यांचे कुळधर्म नाहीसे झाले आहेत अशा लोकांना दीर्घकाळ नरकवास भोगावा लागतो असे आम्ही ऐकत आलो आहोत. अरे रे, किती खेदाची गोष्ट आहे की जाणत असूनही आम्ही हे महापाप करायला तयार झालो आहोत. राज्य व सुखाच्या लोभाने आम्ही स्वजनांचाच मारण्यास सज्ज झालो आहोत. जर शस्त्रधारी कौरवांनी मज निशस्त्र व प्रतिकार न करणाऱ्याला रणांगणावर मारले तर ते मारणेही मला अधिक सुखावह वाटेल. संजय म्हणाला. एवढे बोलून रणभूमीवर शोकाकुल झालेल्या अर्जुनाने
धनुष्यबाण बाजूला टाकले आणि योद्धाच्या आसनावरून उडी मारून खाली सारथ्याच्या आसनाजवळ जाऊन बसला. अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या व योगशास्त्ररूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण अर्जुन संवादात अर्जुन विषाद योग नामक पहिला अध्याय संपूर्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय.